भारत म्हणजे क्रिकेट प्रेमींचा देश. क्रिकेटची कोणतीही मॅच असू दे, लोक त्यासाठी वेडे होतातच. टेस्ट मॅचेस, T20, IPL, रणजी स्पर्धा तर पॉप्युलर आहेतच. पण याशिवाय सुद्धा भारतातल्या गावोगावी गल्लीबोळात छोट्या मैदानावर खेळलं जाणारं क्रिकेट सुद्धा पॉप्युलर आहे, ज्याला आपण टेनिस बॉल क्रिकेट म्हणतो. या टेनिस बॉल क्रिकेटमुळे अनेक खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली, रोजगार मिळाला आणि त्यांच्यातला टॅलेंट दाखवण्याची संधी सुद्धा मिळाली. आणि म्हणूनच टेनिस बॉल क्रिकेट भारतामध्ये कसं पॉप्युलर झालं, त्यामुळे आपल्या इकॉनॉमीला कसा बूस्ट मिळतोय, तेच आजच्या ऑन पॉइंट मध्ये समजून घेणार आहोत. टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे क्रिकेटचा असा प्रकार जो गावोगावी गल्ली गल्लीत खेळला जाऊ शकतो. टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात ही मनोरंजनातनं झाली, म्हणजे अगदी कमी पैशात, कमी साधनात आणि कोणत्याही मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर शिवाय हे क्रिकेट खेळता येतं. आणि म्हणूनच हा फॉर्मॅट देशभरात पॉप्युलर झाला. पण गेल्या काही वर्षात टेनिस बॉल क्रिकेटचं स्वरूप हे बदललंय. या मॅचेस खेळापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीयेत, तर त्याला एक इव्हेंटचं रूप मिळालंय. दिवसा रात्री मोठमोठ्या लाईट्स मध्ये या मॅचेस होतात. याच्यामध्ये डीजे असतो, कॉमेंट्री असते, बक्षिसं सुद्धा मिळतात आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षक सुद्धा असतात. हे सगळं पाहिलं ना, तर ही एक छोटी मिनी IPLच वाटते. यात महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे आज महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात टेनिस क्रिकेट खेळणारे अनेक संघ आहेत आणि अनेक क्रिकेटपटू आहेत. महाराष्ट्राने टेनिस बॉल क्रिकेटमधून अनेक खेळाडू हे पुढे आणलेले. पण या टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास नेमका काय राहिलाय? 1990च्या दशकात इंटरनॅशनल क्रिकेट आणि क्रिकेटचे मोठे सामने हे केबल टीव्हीमुळे घराघरात पोहोचले आणि त्यामुळे क्रिकेटची पॉप्युलॅरिटी वाढली. मुलांनी, तरुणांनी टीव्हीवर पाहिलेल्या खेळाडूंची स्टाईल किंवा त्यांचा फॉर्म हा स्वतःच्या खेळामध्ये उतरवायला सुरुवात केली. आणि मग गावोगावी, शहरोशहरी, गल्लोगल्ली क्रिकेटच्या मॅचेस रंगायला लागल्या. पण हे एवढंच नाहीये, यातला इकॉनॉमीचा रोल सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. याच्यात सर्वात महत्त्वाचे असतात ते खेळाडू. अनेक गावांमधल्या, शहरांमधल्या चांगल्या खेळाडूंना वेगवेगळ्या टीम्सकडनं बोलवलं जातं. त्यांना मॅच फी किंवा बक्षिसाच्या रूपामध्ये पैसे मिळतात. एक खेळाडू वेगवेगळ्या गावांमधनं, वेगवेगळ्या संघांमधून सुद्धा खेळू शकतो आणि रोजगार मिळवू शकतो. आज अनेक गावोगावी लाखो रुपयांची बक्षिसही जाहीर होत आहेत. ग्रामीण भागात आपण पाहिलं तर प्रत्येक मॅचसाठी 3 ते 10 हजार रुपये आणि बाहेर गेल्यास लाखातही मानधन घेण्यात ही मंडळी पुढे आहे. यातल्या व्यावसायिक आयकॉन खेळाडूंना प्रत्येक मॅच मागे हजारो ते लाखो रुपयांचं मानधन मिळतं. इंडियन स्ट्रीट लीग मध्ये कोल्हापूरच्या नितीन माळुंगेवर 6 लाखांची बोली लागली होती आणि याच लीगमध्ये मॅन ऑफ द मॅच बनत त्याने 2.5 लाखांचं बक्षीसही मिळवलं. मुंबईचा केतन म्हात्रे हा एका मॅचसाठी 1 लाख रुपयांचं मानधन घेतो आणि शिवाय मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज म्हणून मिळणारी बक्षिसं वेगळी आहेतच. कोलकात्याचा जगत सरकार हा खेळाडूही महाराष्ट्रातल्या विविध स्पर्धांमध्ये अगदी लोकल संघातूनही खेळतो आणि मानधन घेतो. असाच अजून एक चर्चेतला खेळाडू म्हणजे कृष्णा सातपुते. मूळचा कुर्डुवाडीचा पण सध्या पुण्यात स्थायिक झालेला हा खेळाडू आहे. हा सुद्धा एका दिवसासाठी 25,000, 2 दिवसांसाठी 40,000 आणि 3 दिवसांसाठी 50,000 असं मानधन घेतो. त्यानंतर बिहारचा करण अंबाला हा सुद्धा पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकात पॉप्युलर झालेला आहे आणि तोही लाखांमध्ये मानधन घेतो. आणि याशिवाय क्रिकेटवरच्या प्रेमासाठी IAS असलेले ओमकार पवार सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आज पार्टिसिपेट करतात. आणि त्याशिवाय कृष्णा पवार, योगेश पेंडकर ही मंडळी सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटमधले बाप खेळाडू समजले जातात. आणि इतकंच नाही तर कॅप्टन कूल म्हणून ओळखला गेलेला आपला MS धोनी सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटमधूनच वर आलेला आहे. तो आज चांगला विकेटकीपर, बॅट्समन बनू शकल्याचं श्रेय तो टेनिस बॉल क्रिकेटला देतो. त्यानंतर इतर बक्षिसांबद्दल बोलायचं झालं तर तालुका ते जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेत्यांसाठी 1 ते 5 लाखांची बक्षिसं असतात, तर स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क म्हणून 10 ते 15 हजार रुपये असतात. शिवाय इतर बक्षिसांमध्ये 4 चाकी, मोटार कार्स, बाईक्स, फ्रीज, वॉशिंग मशीन, इतर गृहोपयोगी साहित्य अशा गोष्टी असतात. मध्यम स्वरूपाची स्पर्धा असेल तर 10 ते 15 लाखांपर्यंतची आर्थिक उलाढाल होते. आणि एकूण स्ट्रीट बॉल क्रिकेटचा हंगाम आपण पाहिला तर या हंगामात शेकडो स्पर्धा आणि कोट्यावधींची उलाढाल होते. म्हणजेच एकंदरीतच या झटपट क्रिकेटमुळे आयोजक, अंपायर, स्कोरर, मैदान व्यवस्थापक, विद्युत व्यवस्था, लाईट, साऊंड सिस्टीम हाताळणाऱ्यांना, जर्सी प्रिंटिंग, फ्लेक्स, बॅनर्स प्रिंट करणाऱ्या सगळ्यांना यातनं रोजगार मिळतो. शिवाय स्थानिक व्यवसायालाही यातून चालना मिळते. ती कशी? तर मॅचेस दरम्यान लागणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, चहा, स्नॅक्स विक्रेते यांनाही संधी मिळते. काही वेळेस मॅचेसना छोटे छोटे स्पॉन्सर सुद्धा मिळतात. गावातले स्थानिक दुकानदार, जिम किंवा व्यावसायिक लोक सुद्धा टीम्सना स्पॉन्सर्स करतात.
त्यामुळे या मॅचेसमधनं पैसा खेळायला लागतो आणि म्हणूनच लेदर बॉल क्रिकेटपेक्षा झटपट रंगणारे सामने सुद्धा लोकांना आज आकर्षित करतायत आणि त्यामुळे अर्थकारणाला सुद्धा मोठी चालना मिळते. म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेट हा सीझनेबल रोजगार म्हणून पुढे आलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये सोशल मीडिया सुद्धा महत्त्वाचा रोल प्ले करतो. अनेकदा या मॅचेसचं लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जातं, त्यामुळे प्रेक्षकांची संख्या वाढते आणि स्पॉन्सर्सना सुद्धा जास्त व्हिजिबिलिटी मिळते. त्यांचाही फायदा या निमित्ताने होतो. आणि काही चॅनल्स फक्त टेनिस बॉल क्रिकेट कव्हर करून मोठा ऑडियन्स बेस तयार करतात. त्यामुळे डिजिटल स्पेसमध्ये सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट हे अतिशय पॉप्युलर होते. आणि म्हणूनच टेनिस बॉल स्पर्धांभोवती वाढलेली गर्दी, लोकांचा उत्साह, सहभाग पाहिला तर हा एक सोशल इव्हेंट बनल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा मुद्दा, टेनिस बॉल क्रिकेट हा संपूर्णपणे ग्रासरूटवर उभा राहिलेला क्रिकेटचा प्रकार आहे आणि यामध्ये नेत्यांचा थेट सहभाग, जनसंपर्क आणि मतपेढीचं राजकारण सुद्धा होताना दिसतं. स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार हे गावोगावी टेनिस बॉल स्पर्धांचं आयोजन करतात किंवा या स्पर्धा स्पॉन्सर्स करतात. या स्पर्धांमधनं राजकारणात येऊ पाहणारे हे तरुणांशी, ग्रामस्थांशी कनेक्ट होतात आणि जनसंपर्क वाढवतात. आणि दुसरं म्हणजे मतपेढी. या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने तरुण पिढी सहभागी होते, त्यामुळे या तरुण पिढीला आकर्षित करण्याचे प्रयत्न या स्पर्धांमधनं केले जातात. आणि म्हणूनच या स्पर्धांच्या बॅनर्सवर राजकारणी, नेते, इच्छुकांचे फोटोजही लावलेले दिसतात. याचाच पुढचा टप्पा म्हणजे सट्टा, बेटिंग. Dream11 सारख्या ॲप्लिकेशन्सनी लोकांना इनडायरेक्टली गेममध्ये पार्टिसिपेट करण्याचा ऑप्शन ओपन करून दिला. त्यामुळे अनेक जण प्रत्यक्ष मॅच न खेळता व्हर्च्युअल टीम बनवून पॉईंट सिस्टीमद्वारे खेळाशी जोडलेले राहत होते. मात्र आता अशा प्लॅटफॉर्म्सवर मर्यादा आल्या आणि काही ॲप्लिकेशन्स तर बंद झाली. त्यामुळे लोक एंगेजमेंटसाठी, बेटिंगसाठी इतर काही पर्याय शोधतायत का, हाही प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे अशा काही स्पर्धांमध्ये अनौपचारिक पैजा लागल्याच्या चर्चाही आपल्याला ऐकायला मिळतात. मात्र त्याला मोठ्या बेटिंग नेटवर्क सारखं स्वरूप नसतं. एकंदरीतच अशा पद्धतीने भारतातलं टेनिस बॉल क्रिकेट हे ओव्हर द पिरियड चांगलेच ग्रो झाले. आपल्याकडे चॅम्पियन्स ट्रॉफी रत्नागिरी, सुप्रीमो ट्रॉफी, आमदार शेखर निकम चषक, रतनबुवा स्मृती चषक या काही पॉप्युलर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहेत. तर एकट्या कोल्हापूर शहरामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचे 72 संघ आणि जिल्ह्यामध्ये 132 संघ आहेत. पण टेनिस बॉल क्रिकेटमधला जो विस्कळीतपणा आहे ना, तो दूर करण्यासाठी, त्याच्यामध्ये शिस्त आणण्यासाठी, या सगळ्याच संघांना एकत्र आणण्यासाठी कोल्हापूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची स्थापना करण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि त्याचसाठी अनेक खेळाडूंनी पुढाकार सुद्धा घेतलेला आहे. या असोसिएशनच्या माध्यमातून शहर, जिल्ह्यातल्या सर्व खेळाडूंची, संघांची अधिकृतपणे नोंदणी करता येणार आहे. ज्या संघांमधून खेळाडूंची नोंदणी केली जाईल त्या खेळाडूंना त्या संघाकडून किमान वर्षभर तरी खेळता येईल. त्यामुळे संघातील विस्कळीतपणा थांबून संघ मजबूत होण्यास मदत होईल. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ही संपूर्णपणे ग्रासरूटवर उभी राहिलेली आहे. इथे मोठमोठे कॉर्पोरेट्स नाहीत, मोठमोठाले स्पॉन्सर्स नाहीत, पण तरी सुद्धा गावोगावचे प्लेयर्स याच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. कारण त्यांना या निमित्ताने एक मोठा प्लॅटफॉर्म मिळतोय आणि त्यांची झेप इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग पर्यंत जाते. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ही T10 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. म्हणजे याच्यामध्ये 10 ओव्हर्सच खेळवल्या जातात. 2024 पासून खेळायला सुरुवात झालेली आहे. गावोगावच्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं हाच यामागचा एक हेतू आहे. आणि हा खेळ केवळ एक विरंगुळा म्हणून न राहता तो पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आधार सुद्धा बनू शकतो. त्याला अजून पाठबळ मिळालं, त्याला एकत्रित संघटित स्वरूप आलं तर आपल्यासाठी रोजगाराची आणि आर्थिक प्रगतीची दारं ही अजून उघडी होऊ शकतात. तुम्हाला स्ट्रीट बॉल क्रिकेट बद्दल काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा आणि फॉलो करा द ऑडी 1 फॉर मोर सच कॉन्टेंट.